आणि ठाण्यात नेमकी कशी गर्दी बघायला मिळतीये सांगतोय आमचा प्रतिनिधी सागर वैद्य। मराठा मोर्चा सुरू होण्याच्या काही तास अगोदरच मुंबईची गती मंदावायला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने आता सुरू होती आणि हजारो लाखो वाहनं ही रस्त्यांवर धीम्या गतीने जात आहेत। मी आता ठाण्याच्या आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर आहे आणि आपण समोर बघू शकतोय की संपूर्ण रस्त्यामध्ये हजारो वाहनांची जी आहे ती रीग लागलेली आहे। संत गतीने ही सगळी वाहतूक जी आहे ती सुरू आहे। खरं तर ठाण्याचं जे आनंद दिघे प्रवेशद्वार आहे हे मुंबईचं प्रवेशद्वार मानलं जातं आणि याच ठिकाणी आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। हजारो वाहनं जी आहेत ती धीम्या गतीनं पुढे सरकताना पाहायला मिळत आहे। खरं तर नवी मुंबई पासून जे आहे ते अधिक या सगळ्या वाहतुकीची कोंडी आता पाहायला मिळू शकते। त्याच्यामुळे जे मोर्चेकरी किंवा जे मुंबईकर आता घराबाहेर वाहनांनी निघालेले आहेत त्यांनी या सगळ्यांचा विचार करून आपल्या प्रवासाची जी व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे। ट्रेन्स ज्या आहेत रेल्वे ज्या आहेत त्या सुद्धा ओसंडून वाहत आहेत। त्याच्यामुळे बसनी किंवा खासगी वाहनानं मार्गक्रमण करण्यापेक्षा जर रेल्वेचा वापर केला तर काही प्रमाणामध्ये आपला त्रास कमी होऊ शकतो। इतकंच नाही तर शहापूर पासून तर ठाण्यापर्यंत विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याच्यामुळे जे मोर्चेकरी किंवा जे मुंबईकर वाहनांनी येत असतील आणि मुंबईकडे निघत असतील आझाद मैदानाकडे तर त्यांनी आपल्या वाहनं जी आहेत ती ठाणे शहापूर आणि उपनगरांमध्ये नवी मुंबईमध्ये पार्किंग जर केली तर पुढची जी वाहतूक कोंडी आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे। खरं तर जे चित्र आता आपण बघतोय ही खरं तर सुरुवात आहे। अजून थोड्या वेळानंतर कदाचित ही सुद्धा वाहतूक जी आहे ही फारशी सुरू नसल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। वाहतूक कोंडी होऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज पोलीस अधिकारी वर्तवत आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची व्यवस्था मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून आपल्याला जाता येईल त्याचा आपण वापर करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। थोडक्यात काय तर मोर्चा सुरू होण्याच्या अगोदरच मुंबई जी आहे ती आता धीमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, ठाणे।